मध्ये आपण एक बाईट दिली, त्यामध्ये जे धार्मिक स्थळे आहेत त्यावरील भोंगावरती जे अनधिकृत भोंगे आहेत त्याच्यावरती कारवाई करणार. काय त्यांचं त्या संदर्भात माहिती आहे? हे आता सुरू केलं अशा गोष्ट नाही आहे. आता जसं रिट पिटिशनमध्ये मान्य हायकोर्टांचा आदेश आला आणि नंतर आमच्या पोलीस महासंचालक कार्यालयातून आम्हाला क्लिअर SOP आलेला आहे. त्यानुसार जे धार्मिक स्थळावर किंवा इतर इन्स्टिट्यूशन्सवर अनधिकृत लाऊडस्पीकर किंवा भोंगे जे इन्स्टॉल झालं होतं ते सर्व क्लिअर केलेले आहेत आणि जे उर्वरित आहे ज्यांनी अर्ज देऊन पोलीस प्रशासनाच्या परवानगी घेतलेल्या आहे ते आता त्यांच्या इन्स्टॉलेशन्स आहेत. त्यात पण नॉईज पोल्युशन कायदा अंतर्गत जे दिलेले डेसिबल मर्यादा आहेत ते पालन होत आहे का नाही त्याबद्दल आमचे रेग्युलर पंचनामा वगैरे होत आहेत. त्यात जे इन्स्टिट्यूशन्सचे जे भोंगे किंवा लाऊडस्पीकरचे आवाज जास्ती आहे मर्यादित डेसिबलपेक्षा त्यांच्यावर पहिल्या टप्प्यात आम्ही वॉर्निंग दिलेलं आहे, नंतर आम्ही खटला पाठवलेला आहे आणि गुन्हे दाखल केलेले आहे. अशा अनेक उदाहरणं आहे. ज्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत त्या ठिकाणीचे आम्ही ते मुद्देमाल आम्ही जप्त करून घेण्यात अपेक्षा आहे. त्यानुसार आमच्या कारवाई चालू आहे. आता हे दुर्गोत्सवच्या बंदोबस्त वगैरे संपल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सर्व संबंधितांना सर्व मंदिर ट्रस्ट असो, मस्जिदचे ट्रस्ट असो किंवा इतर धार्मिक स्थळाचे जे मॅनेजमेंट बॉडी आहे त्यांना बोलवून हे गोष्ट तंतोतंत पालन व्हावे यानुसार त्यांना सूचना देऊन ते धार्मिक स्थळावरच्या जे डेसिबल मर्यादेपेक्षा जास्ती क्षमता जे लाऊडस्पीकर्स आहे ते 100% काढून जेवढा परमिसिबल आहे तेवढ्यासाठी त्यांना पर्यायी उपाययोजना करण्यात येणार आहे. ते आता मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये केलेले आहेत आणि ते तिथे यशस्वी रीतीने इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. सोलापूर शहरामध्ये पण लवकरात लवकर ते होणार आहे. परवानगी घेतलेले किती असते धार्मिक शहरात? हे डेटा आमच्याकडे आहेत. ते जवळपास 220 धार्मिक स्थळामध्ये परवानगी घेतलेले लाऊडस्पीकरसाठी त्यांचे जे इक्विपमेंट्स जे आहेत ते डेसिबल किंवा जे वाटेज म्हणतात ते जास्ती असल्यामुळे त्यांना ते डेसिबल मर्यादाच्या जास्ती होत आहेत आणि गुन्हे दाखल होऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते डेसिबल मर्यादेच्या आत क्षमतेच्या इक्विपमेंट्स इथं वापरण्याबद्दल अल्टरनेट अरेंजमेंट्स करण्यात येणार आहेत. त्याबद्दल ते सर्व संबंधित मॅनेजमेंट बॉडीजला बैठका घेऊन त्यांना समजून सांगून ते लवकरात लवकर ते ऑर्डर्सच्या तंतोतंत पालन होणार आहे. सर, जे कायद्याचं पालन करत नाही त्यांच्यावर कसल्या स्वरूपाची कारवाई होणार? ते आता जसं मी सांगितलं SOPमध्ये 3 स्टेजेस आहे. पहिल्यांदा आम्ही त्यांना वॉर्न करतो म्हणजे डेसिबलच्या मर्यादा किती आहे काय आहे ते सर्व गोष्टीबद्दल त्यांना सूचना देऊन ते कमी करण्याबद्दल आम्ही त्यांना एक सूचना देतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही खटला पाठवून त्यांच्याविरुद्ध ते फाईन लावण्याच्या कारवाई आहे आणि त्यात पण ते क्लिअर नाही झालं तर आम्ही गुन्हे दाखल करून जे संबंधित मालमत्ता वगैरे आम्हाला जप्त करण्याच्या वेळ आहे. आता ते काही धार्मिक स्थळांवर आम्ही ऑलरेडी गुन्हेही दाखल केलेले आहेत. तिथून जे होतं ते काढून घेतलेले आहे. सो अशा कोणाला एन्फोर्स करण्याच्या किंवा जबरदस्ती करण्याच्या परिस्थिती निर्माण न होता सर्व संबंधितांना समजून सांगून त्यांच्याकडूनच हे पूर्णपणे पूर्तता होण्याचे प्रयत्न चालू आहे.